भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने कल रात को दिए हुए बयान में कहा कि पेट्रोल डीजल का कम इस्तेमाल करो, सोना चांदी कम खरीदी करो। ये तो चुनाव के बाद होना ही था। क्यों झूठ बता रहे थे कि हमारे पास बहुत पेट्रोल है, बहुत डीजल है। आने वाले दिनों में पेट्रोल और डीजल के भाव कम से कम 30-40 रुपए से बढ़ने वाले हैं। अब वो घोड़ा सस्ते में बेचने वाले हैं, गाय सस्ते में बेचने वाले हैं, भैंस सस्ते में बेचने वाले हैं। जय मोदी करते हुए गाय घोड़े भैंस पे बैठो और चलो अपने सफर के लिए, क्योंकि पेट्रोल डीजल मिलने वाला नहीं है। अचानक क्या हो गया मोदी साहब को कि बोलने लगे कि कम इस्तेमाल करो? अपने पास तो बहुत ज्यादा था, कम कैसे हो गया? अपने पास पेट्रोल डीजल है ही नहीं। ये सब नौटंकियां बंगाल के इलेक्शन तक थी। अब महंगाई देखो कैसे बढ़ेगी। सोना चांदी क्यों कम खरीदी करो भाई? क्या हो गया? क्योंकि तुम्हारे चलन में जो लफड़ा हो रहा है, वो चलन के लफड़े की वजह से तुमको सब ये सामने दिख रहा है। ईरान से जो तुमने संबंध खराब कर दिए हैं, उससे तुम्हें पेट्रोल डीजल की चिंता पड़ी हुई है। और ऊपर से अमेरिका बोल रही है रशिया से तेल मत लेना। अमेरिका अपनी बाप है, अपने को आजादी भी अमेरिका ने दी है। हम थोड़ी लड़े थे, अमेरिका हमारे लिए लड़ी थी। हम तो लाचार हो गए। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अचानक सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोनं चांदी कमी खरेदी करा। कालपर्यंत सांगत होते भरपूर साठा आहे पेट्रोल डिझेलचा। अचानक काय झालं? सोनं चांदीला काय झालं? अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण ह्याच्यातनं सुटू शकत नाही। आपला गळा दाबला जाणार आहे। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं। आता पुढचे 1-1.5 वर्ष काय निवडणुका नाही आहेत। तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल, आपला काय फरक पडतो? जय मोदी की असं म्हणत गाय म्हशी बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत। म्हणजे लोक गाय म्हशी घोडी गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील। म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं। याचं एक उत्तम उदाहरण आहे। पश्चिम बंगाल में जो है 90 ये चुनाव जीत चुके हैं। देखो, एसआईआर जब लाया गया तभी से कहा जा रहा था कि एसआईआर से जो वोट काटे जाएंगे उसका परिणाम उस चुनाव पे होगा। अभी महाराष्ट्र में भी एसआईआर चालू है, लोग उसको गंभीरता से नहीं ले रहे हैं। अगर गंभीरता से नहीं लेंगे तो इनका जो मशीनरी है, जो सरकारी लोगों का इस्तेमाल करके नाम काटते हैं, उसका फायदा उनको होता है। और बंगाल में भी वही हुआ। बंगाल में ममता दीदी 31 लाख वोटों से हारी है और 90 लाख वोट काटे गए हैं। 90 लाख वोट काटे गए हैं। बंगालमध्ये एसआयआरचा परिणाम होणार होता हे सर्वश्रुत होतं। बंगालमध्ये 91 लाख वोट कापले गेले। बीजेपी मध्ये आणि टीएमसी म्हणजे तमिळ मनीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये आणि बीजेपी मध्ये 31 लाख मतांचा अंतर आहे आणि 31 लाख मते एसआयआर मध्ये गेली आहेत। हे बरोबर कॅल्क्युलेटेड मूव्ह होती। आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होतंय। महाराष्ट्रामध्ये कोणीही एसआयआर कडे लक्ष देत नाहीये। एसआयआर मुळे अनेक गळे परत कापले जातील। ही ठरवलेली बीजेपीची पॉलिसी आहे। साहेब अजून देखील लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण आहे। येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागू शकतो का? महागाईवरती भर पडू शकतो? हे बघा आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे। मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला। घ्या घोडा मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं। मुसलमानांवरती प्रचंड द्वेष धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार। मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना। नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा। ती का आली? आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये। ते नशीब इराण थोडं तरी भारताच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवत आहे, कारण का जुने पुराणी दोस्तीचे संबंध होते आपले इराणशी।
त्यांनी जर ते हार्मोज चॅनल बंद केलं तर आपल्याकडे रिक्षाला पेट्रोल मिळणार नाही अशी परिस्थिती होईल. त्यामुळे महागाई येत्या काही दिवसामध्ये जे कधी पाहिली नव्हती अशी महागाई पाहायला मिळेल. मोदींचं म्हणणं आहे, हीच देशभक्ती आहे. हा बरोबर आहे, आणि बरोबर आहे. तुम्ही चालत विटीला रोज कामावरती, हीच देशभक्ती. रोज कामावरती चालत जा. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. जे लवंड्यांसोबत झालं तुमच्या राज्यामध्ये तुम्ही खून पाडले तरी कैसाला धक्का लागत, तर संग्राम भंडारेला तुम्ही काय करणार आहात? काही करणार नाही. पण वारकरी पंथ संप्रदायामध्ये घुसखोर गेले, जिथे अहिंसेलाच महत्व दिलं गेलं, जिथे सदाचारालाच महत्व दिलं गेलं, जिथे जातीपातीची बंधनं पाळू नका, एकत्र व्हा, मानवता हेच अंतिम सत्य आहे हे सांगण्याचं काम ज्ञानोबा तुकारामांनी केलं. त्याच्यामध्ये नथुराम गोडसेच्या अवलादी घुसल्या आहेत मनुवादाचा प्रचार करत. त्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा नाही आहेत आणि त्याच्याच विरोधात ही लढाई सुरू झाली. वारकरी पंथ स्थापन कशाला झाला? इथलं जे जातीपातीचं थोतांड होतं, धर्मद्वेष होता, तो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत मग चोखमेळा आला, गोरा कुंभार आले, सावतामाळी आले, सगळ्या संतांनी तेच सांगितलं. वारकरी जेव्हा चालत निघतात तेव्हा कोणाला माहिती असते याची जात काय आणि त्याची जात काय. पण हे मनुवादी हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना हे मान्य नाही आहे. त्यांना ते परत आणायचं, सगळं जातीपातीचं सगळं परत एकदा 1000 वर्ष मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायचंय. जिहाद संदर्भात संग्राम जगताप आंदोलन करतायत. हिंदुत्वाकडे वळले की काय? ट्रॅव्हल जिहाद म्हणजे बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा. पेट्रोल जिहाद करा ना. चला, आमचं चॅलेंज आहे. संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत. अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही. प्रचंड पैसेवाला पोरगा येतो, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे या घराण्यात. त्यांनी सांगावं हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्यानी. मी पहिला जाईन सत्कार करायला. घोड्यानी नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन कुठे नगरमध्ये. एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे, बनवावी घोडा गाडी, तर बसावं घोड्यावर, रपेट करावी दररोज. हिंदुत्ववादीकडे आता कुठेतरी ते फिरले की काय? पहिले संग्राम जगताप पहिले गेले तर ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते. हे नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात. जे जुने हिंदुत्व असते ते शांत असतात, ते त्यांचं काम करत असतात. अहो, आता मजा बघावं तुम्ही. तुमच्या घरी तुमच्या आईला पोळ्या नाही करता येणार, त्याची चिंता करा जरा. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेल महागलंय, पण काल मोदीजींच्या पाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात होता. मग त्या संदर्भात पेट्रोलचं ते काय त्यांना पाहिजे ते करता येईल ना, तुम्ही नाही करायचं. तुम्ही जय मोदी म्हणायचं आणि गाडीत केलं की पेट्रोल येणार. सर, सुनील तटकरेंनी एक भाकीत केलं, ज्या प्रकारे जयललिता ज्या आहेत त्यांची ओळख संपूर्ण देशात आंबा म्हणून आहे, तर ममता बनर्जींची ओळख दिदी म्हणून आहे, सुनील पवारांची ओळख जी आहे ती संपूर्ण देशात वहिनी म्हणून होईल. नाही, व्हावी, आमची इच्छा आहे. वहिनी म्हणून ओळख जायचं आम्हाला पण आवडेल. आमच्या दादांच्या पत्नी आहेत त्या, दादा आमचेच होते, त्याच्यात काय हे नाही. सर, ट्रम्प कह रहे ईरान अब हंस नहीं पाएगा, किस प्रकार से देखते हैं? डोनाल्ड ट्रम्प कह रहे हैं कि ईरान अब हंस नहीं पाएगा, किस प्रकार से देखते हैं? डोनाल्ड ट्रम्प कौन से दुनिया में घूमता है मुझे नहीं पता है, लेकिन अपनी दुश्मनी निकालने के लिए, और खास करके इप्स्टीन फाइल में उसका जो मामला आया है यौन शोषण का, वो यौन शोषण का मामला दबाने के लिए पूरे देश दुनिया को भिखारी बनाएगा. बच्चों के साथ जो उसकी फिल्म है, वो फिल्म दुनिया से छुपाने के लिए, और कई नेताओं के उसमें राज छुपे हैं, वो छुपाने के लिए ये युद्ध लड़ाया जा रहा है, और कुछ नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.